जय महाराष्ट्र मित्रांनो, तुम्ही कॉलेज स्टुडंट आहात, कॉलेज पासआउट आहात, कुठल्याही शाखेतून तुमचं शिक्षण झालंय तर भारत सरकार मिनिस्ट्री ऑफ एक्सटर्नल अफेअर्स म्हणजे विदेश मंत्रालय यांच्यातर्फे इंटर्नशिप अपॉर्च्युनिटी आली आहे. खासियतेची अशी आहे की जसं तुम्हाला माहित असेल जयशंकर आहे यांच्यासोबत तुम्हाला काम करायला मिळणार आहे आणि इथे विदेश मंत्रालयाच्या ज्या वेगवेगळ्या पॉलिसीज असतात, काम कसं चालतं, काय चालतं, हे सगळं शिकायला मिळणार आहे. त्याहीपेक्षा महत्त्वाचं म्हणजे वर्षातनंही दोनदा इंटर्नशिप येते. पण जर का आपण महाराष्ट्रात नाही तो तर आत्ता आपण अप्लाय करू शकतोय आणि याची तारीख संपली होती. मी व्हॉट्सअप चॅनलवर टाकलं होतं, पण आता यांनी तारीख वाढवून दिलेली आहे. त्यामुळे अजूनही 5 दिवस आपल्या हातात आहे अप्लाय करण्यासाठी. त्यामुळे तुम्ही तुमच्या फॅमिलीमध्ये, मित्रांमध्ये कोणी इंटरेस्टेड असेल तर नक्की शेअर करा, कारण की डायरेक्ट गव्हर्नमेंटचे जे अधिकारी आहे, मंत्री आहेत त्यांच्यासोबत काम करायला मिळतंय, सगळ्या गोष्टी शिकायला मिळतंय, स्टायपेंड मिळतोय, सर्टिफिकेट मिळतोय. त्यामुळे बेस्ट अपॉर्च्युनिटी आहे. डिटेलमध्ये समजून घ्या. अप्लाय कसं करायचं, वयाची अट काय, त्याआधी चॅनल नवीन असाल, आयकॉनिक मराठी चॅनल सबस्क्राईब केलं असेल तर करून ठेवा, कारण की असेच एज्युकेशनल इन्फॉर्मेशन व्हिडिओज आपण आणत असतो. चला तर बघूया डिटेलमध्ये. मित्रांनो, तुम्हाला स्क्रीनवर दिसून जाईल मिनिस्ट्री ऑफ एक्सटर्नल अफेअर्स गव्हर्नमेंट ऑफ इंडिया यांच्यातर्फे इंटर्नशिप अपॉर्च्युनिटी आली आहे. याबद्दल अनाउन्समेंट पण दिलेली आहे, कारण की ही जी इंटर्नशिप आहे ती 9 फेब्रुवारीला आली होती आणि ही संपली होती किती फेब्रुवारीला तुम्ही ते बघू शकताय. 18 फेब्रुवारीला शेवटची तारीख होती, पण यांनी तारीख वाढून दिलेली आहे. आत्ता आपण अप्लाय करू शकतोय. जसं की तुम्ही बघू शकताय मिनिस्ट्री ऑफ एक्सटर्नल अफेअर्स ही जी लॉन्च करते इंटर्नशिप, वर्षातनं दोनदा लॉन्च करते, ज्यामध्ये आपल्याला 10,000 रुपये प्रति महिना स्टायपेंड मिळतो. हे बघा, 1 महिना ते 6 महिन्यापर्यंतची ही इंटर्नशिप अपॉर्च्युनिटी असते. डिपेंड करते तुम्ही कुठल्या प्रोजेक्टवर काम करताय, आणि जर तुम्ही कॉलेज स्टुडंट असाल तर शॉर्ट टर्म सुद्धा ही असते. ओके, अजून खाली स्क्रोल केल्यानंतर इथे काय काय मिळतं महत्त्वाचं म्हणजे इथे बघा, बेसिक कॉस्ट जे आहे ते सगळं तुम्हाला मिळतं. ट्रॅव्हल अलाउन्स मिळतो, म्हणजे तुम्ही जिथून राहतात तिथे जे मंत्रालय आहे तिथपर्यंत जायला तुम्हाला ट्रॅव्हल अलाउन्स वगैरे सगळ्या गोष्टी मिळतात, जी की एक चांगली गोष्ट आहे. आता सगळ्यात महत्त्वाचं येतं की कोण कोण पात्र, ते यांनी स्पष्ट दिलेलं आहे. जे पण भारतीय सिटीजन आहेत, इंडियन सिटीजन आहे, मिनिमम एज्युकेशन क्वालिफिकेशन अ ग्रॅज्युएट डिग्री फ्रॉम रिकग्नाइज युनिव्हर्सिटी, कुठल्याही रिकग्नाइज युनिव्हर्सिटीतून भारतातून तुम्ही आहात आणि ग्रॅज्युएट पास आहात, कुठलीही डिग्री तुम्ही घेतली आहे, तुम्ही अप्लाय करू शकताय. आणि यांनी अजून दिलं आहे तुम्ही फायनल इयर ग्रॅज्युएशन करताय, म्हणजे लास्ट इयरला आहात तरी तुम्ही ते अप्लाय करताय. ऑल ओव्हर इंडियामधून चालणार आहे. ओके, आणि त्याहीपेक्षा महत्त्वाची गोष्ट काय, तर इथे बघा यांनी इलिजिबिलिटी क्रायटेरिया डिटेलमध्ये दिलेलं आहे. यांचं म्हणणं आहे की ही जी इंटर्नशिप आहे, दिल्लीचं जे यांचं हेडक्वार्टर आहे, विदेश मंत्रालय, त्या ठिकाणी तुम्हाला काम करायला मिळणार आहे ॲज अ इंटर्न म्हणून. त्यामुळे ही एक चांगली अपॉर्च्युनिटी असते. महत्त्वाचं म्हणजे इंडियन सिटीजनसाठीच आहे. डिग्री तुमच्याकडे पाहिजे, म्हणजे ग्रॅज्युएशन पाहिजे, सायन्स, कॉमर्स, आर्ट्स कुठलंही चालेल. ओके, इंजिनिअरिंग वगैरे कुठलंही चालेल. आणि महत्त्वाचं म्हणजे तुमचं जे वय आहे ते 25 पेक्षा जास्त नको. फक्त एवढंच आहे की ज्यामध्ये जेवढे मुलं बसत असतील ते अप्लाय करू शकताय. फक्त एवढंच आहे की ज्यांचं 25 पेक्षा जास्त आहे ते करू शकत नाही. 31 डिसेंबर या रोजी तुमचं एज कॅल्क्युलेट केलं जाणार आहे. मग तुम्ही बघून घ्या, 25 एज आहे, तुम्ही अप्लाय करू शकताय. अजून इथे दिलं आहे इनटेक अँड ड्युरेशन. तर ड्युरेशन कसं आहे तर तुम्ही बघू शकता वर्षातनं दोनदा ही इंटर्नशिप होते. एक तर असते बघा टर्म 1 एप्रिल ते सप्टेंबरमध्ये, आणि त्याच आपलं महाराष्ट्र आहे. म्हणजे जर का या इंटर्नशिपला अप्लाय करायचं आहे तर ऑक्टोबर ते मार्चमध्ये आपण अप्लाय करू शकत नाही, कारण की महाराष्ट्रासाठी नाही आहे. पण महाराष्ट्रीयन आपण आहोत तर इथे आपण अप्लाय करू शकतोय आत्ता एप्रिल ते सप्टेंबरमध्ये, कारण की आता मार्चपर्यंत आपण फॉर्म भरतोय. मग ते चेक करायला, स्क्रीनिंग व्हायला, कारण की ते एक्झाम नाही ना. मग कशाप्रकारे सिलेक्ट करतात, तर आपण जे फॉर्म भरणार आहोत त्याचं स्क्रीनिंग होतं. स्क्रीनिंग झाल्यानंतर इंटरव्ह्यू होतो. इंटरव्ह्यू ऑनलाईन पण होऊ शकतोय, ऑफलाईन पण होऊ शकतोय. सोपा इंटरव्ह्यू असतो. पण इथे तुमचं सिलेक्शन झाल्यानंतर तुम्ही जॉईन करता. ओके, बाकी इथे बघा दिले यापैकी कोणीही तुम्ही तुमच्या फॅमिलीमध्ये कोणी असेल ते या इंटर्नशिपमध्ये अप्लाय करू शकताय. महत्त्वाचं म्हणजे सिलेक्शन प्रोसेस दिली आहे. तर यांनी स्पष्ट सांगितलं आहे 2 स्टेजेसमध्ये सिलेक्शन होतं. पहिलं आहे प्रिलिमिनरी स्क्रीनिंग, म्हणजे इथं आपण जे फॉर्म भरणार आहे तर ते फॉर्ममध्येच आपलं नाव वगैरे, कुठल्या कॉलेजमधून केलं आहे, काय केलं, आणि ते विचारतात हे इंटर्नशिप जॉईन करण्याचा तुमचा पर्पज काय, हेतू काय. तर त्याचं आन्सर जर आपण प्रॉपर दिलं तर जवळपास आपलं निम्मं काम होऊन जातं आहे, कारण की यांना बघायचं की तुम्हाला ही इंटर्नशिप का करायची आहे. तर त्याचं उत्तर आपल्याला चॅट वगैरे करून आपण देऊ शकतोय. ते जर प्रॉपर उत्तर तुम्ही दिलं तर तुमचं इथे सिलेक्ट म्हणजे शॉर्टलिस्टिंग होते, त्यानंतर इंटरव्ह्यूहून सिलेक्शन होतं. अशा प्रकारे इथे असणार आहे. सगळी माहिती दिली आहे, याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये
कमेंटमध्ये आपल्या व्हॉट्सअपवर टेलिग्रामवर मी टाकून देईल. ओके. त्यानंतर पुढचं तुम्ही बघू शकताय कॉन्टॅक्ट. तुम्हाला काही अडचण आली तरी ते बघा इथे ईमेल ॲड्रेस दिला आहे, यावर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकताय. त्याच्यानंतर बाकी इथे माहिती पण दिलेली आहे कशाप्रकारे असते, काय असते. आणि अजून महत्त्वाची गोष्ट म्हणजे अप्लाय कसं करायचं आणि शेवटची तारीख काय. तर तुम्ही इथे बघू शकताय आत्ताच यांनी एक इथे अपडेट दिलेला आहे या इंटर्नशिपबद्दल, की जी इंटर्नशिप आहे ती 4/3/2026 म्हणजे 4 मार्चपर्यंत आपण अप्लाय करू शकतोय. त्यामुळे नक्कीच तुम्ही अप्लाय केलं पाहिजे. शेवटची तारीख 18 फेब्रुवारी होती, 18ची 4 मार्च केलेली आहे. मे बी अजून वाढवली तर बेस्ट असणार आहे. पण तुम्ही जर लवकर व्हिडिओ बघताय, चॅनल सबस्क्राईब केलं तर तुमच्यापर्यंत हा व्हिडिओ आलाच असेल, तर जे एलिजिबल आहे त्यांच्यासोबत शेअर करून तुम्ही अप्लाय करू शकताय. ओके. आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अप्लाय कसं करायचं. अप्लाय करणं थोडं अवघड आहे, ते समजणंही अवघड आहे. सगळ्यात आधी आपल्याला काय करायचं, इथे बघा दिलंय रजिस्टर, किंवा तुम्ही ऑलरेडी अकाउंट असेल तर तुम्ही काय करू शकता, इथे लॉग इन करू शकता. म्हणजे तुमचा ईमेल ॲड्रेस, पासवर्ड, कॅप्चा हा जो दिलाय तो टाकून इथे सबमिट करू शकताय. त्यानंतर तुमचा फॉर्म भरू शकताय. पण तुम्ही पहिल्यांदा आपल्या चॅनलवर आलात, याआधी या इंटर्नशिपवर या पोर्टलवर अप्लाय केलं नाही आहे, अकाउंट बनवलं नाही आहे, तर तुम्हाला इथे साइन अप किंवा इथे बघा दिसतंय रजिस्टर, यावर क्लिक करायचं आहे. मग सगळ्यात आधी तुम्हाला तुमचं नाव, इंटर्नशिप कुठली करणार आहोत तर MA इंटर्नशिप करणार आहोत, पासवर्ड एक बनवून घ्यायचा आहे, तो कन्फर्म करून घ्यायचा आहे, कॅप्चा टाकून घ्यायचा आहे, जेंडर तुम्हाला इथे सिलेक्ट, तुमचा ईमेल ॲड्रेस इथे टाकून घ्यायचा आहे. अशा प्रकारे तुम्हाला हे करून सबमिट करायचं आहे. सबमिट केल्यानंतर पुढच्या पेजवर तुम्हाला तुमचे डिटेल्स टाकून घ्यायचे आहे. मग तुमचं ॲड्रेस, तुमचा मोबाईल नंबर व्हेरीफाय करून घ्यायचा आहे. मग 10वी 12वी किंवा ग्रॅज्युएशन कुठून केलं आहे, कुठल्या कॉलेजमधून केलं आहे, किती टक्के पडले ते टाकून घ्यायचं आहे. पुढे तुम्हाला एक प्रश्न विचारला जातो की ही इंटर्नशिप करण्याचा तुमचा हेतू काय, तर त्याचा आन्सर तुम्हाला द्यायचा आहे. असे छोटे शॉर्ट 2-3 प्रश्न आहे, त्याचे उत्तरं तुम्हाला देऊन टाकायची आहे आणि सबमिट करायचं. तर अशा प्रकारे तुम्ही अप्लाय करू शकता. अप्लाय करण्यासाठी कुठलीही फी नाही आहे, कुठलीही एक्झाम होणार नाही आहे. शॉर्टलिस्टिंग होईल स्क्रीनिंग नंतर आणि त्यानंतर तुमचा इथे इंटरव्ह्यून सिलेक्शन होणार आहे. तर चांगली संधी आहे. तुम्ही कॉलेज स्टुडंट आहात किंवा कॉलेज पासआउट आहात, तुम्ही ही इंटर्नशिप करू शकताय. गव्हर्नमेंट अधिकारी झाले, मंत्री झाले, त्यांच्यासोबत काम करायला मिळणार आहे. त्यामुळे नक्की शेअर करा, लाईक करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.